गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या वातावरणामध्ये निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलेलं आहे की माणसाच्या मनातील बघा निर्मळ गोष्टी, माणसाच्या मनातील काही वाईट गोष्टी जर एखाद्या माणसाला जर समजल्या असत्या तर बघा किती सुंदर जीवन झालं असतं। कारण माणसाच्या मनामध्ये कोणते विचार चालू असतात, काय विचार चालू असतात बघा दुसऱ्या माणसाला लवकर समजत नाही। आणि बघा समजत नाही ना म्हणून माणसाची फसवणूक होत असते। पण समर्थांनी सांगितलेलं आहे की कोणत्याही मनात बघा कोणाच्याही मनातील विचार जाणून घेण्याचे 3 मार्ग सांगितलेले आहेत, परंतु या 3 मार्गांना समजून घेणं खूप आवश्यक आहे। जो व्यक्ती या 3 मार्गांना समजून घेतो ना तो मनुष्य असतो, तो जीवनसुद्धा सुंदर जगत असतो, त्याचं जीवनसुद्धा श्रेष्ठत्व निर्माण होतं। पण ते 3 मार्ग कोणते आहेत आणि कशा पद्धतीने माणसाच्या जीवनामध्ये त्या 3 मार्गांचा अवलंब करायला पाहिजे ते आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत। समर्थांनी सुंदर वर्णन केलेलं आहे। कारण जीवनातील प्रत्येक क्षण आहे ना एक अमूल्य रत्न आहे आणि तो जपून प्रत्येकाने ठेवला पाहिजे आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला पाहिजे। कारण का? कारण जीवनातील हा एक एक क्षण आहे ना बघा एक एक क्षण आपलं आयुष्य कमी करत असतो आणि जेव्हा आपलं आयुष्य कमी होत असतं त्या आयुष्य कमी होण्यामध्ये सुद्धा आपला आनंद निर्माण झाला पाहिजे। पण आपण आनंद निर्माण करतो का? बघा भरपूर टेन्शनांमध्ये माझी संपत्ती कधी वाढेल, माझ्या मुलाचं लग्न कधी होईल, अशा भरपूर काही गोष्टी आपण मनात ठेवतो। आणि या गोष्टी मनात ठेवल्या की जेव्हा आपण मनामध्ये या गोष्टींचं ओझं निर्माण करतो तेव्हा आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण होईल का? कधीच होणार नाही। ज्या गोष्टी मनामध्ये निर्माण करायला हव्या त्या आपण बाहेर फेकून देतो। म्हणजेच काय? म्हणजेच भक्ती मार्ग आपल्या जीवनामध्ये बघा नामस्मरण करायला हवं तर नामस्मरण मात्र आपण करत नाही। पण समर्थांनी सांगितलेलं आहे की समाधान आहे ना हे जीवनाच्या सर्वात मोठ्या संपत्तीपैकी एक आहे। जे काही आपल्याकडं आहे ना त्याचं समाधान मानून चाला। कारण जेव्हा आपण समाधान मानायला लागतो ना तेव्हा तुमच्याकडं काही नसून सुद्धा तुमच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होत असतो। पण हा आनंद निर्माण करायचा कसा ते प्रत्येकाने ठरवावं। पण जेव्हा आपण श्रवणामध्ये असतो, आपण भक्ती मार्गामध्ये असतो, आपली रोजची उपासना होते बघा सर्वात उपाय सांगितलेला आहे, उपासनेला सर्वात श्रेष्ठ काम आणलं गेलेलं आहे। कारण तुमचं मन पवित्र करण्याचं काम असतं ना बघा ती पहाट करत असते आणि जेव्हा आपण पहाटेमध्ये उठतो तेव्हा मनसुद्धा प्रसन्न होतं आणि आपल्या जीवनामध्ये असलेले सर्व कार्य आहेत ना ते सुद्धा पॉझिटिव्ह व्हायला चालू होतात। म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे आयुष्यातील प्रत्येक चढ आणि उतार असतो ना तो आपल्याला काहीतरी शिकवत असतो, त्याच्याकडून शिकलं पाहिजे बघा। त्याच्याकडून आपल्या प्रत्येक गोष्टीचं उत्तर मागितलं पाहिजे, नाहीतर आपण नुसतंच काम करत राहायचं आणि काम करता करता आपल्याला मृत्यू यायचा। मग आपण परमेश्वराची भक्ती करायची कधी? कधीतरी विचार करा। आणि जोपर्यंत आपण विचार करत नाही ना तोपर्यंत या जीवनामध्ये काहीही शक्य बघा। कितीही आयुष्य जगा, त्या आयुष्य जगण्याला मजा आहे का? अजिबात नाही। आपण पाहत होतो की दुसऱ्याच्या मनातील बघा विचार जाणून घेण्याचे 3 मार्ग कोणते बघा एका आपण उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया। खूप वर्षापूर्वी एक छोटंसं गाव होतं आणि त्या गावामध्ये 2 भाऊ राहत होते।
मोठा भाऊ आंधळा असल्यामुळं तो नेहमी घरीच असायचा आणि धाकटा भाऊ शेती करायचा. पण सारखी जनावरं शेतात येत असल्यामुळं परिस्थिती मात्र खूप बिकट झाली होती. पिके नष्ट होत होती आणि त्यामुळं धाकटा भाऊ खूप अस्वस्थ होता. मग त्याला एक कल्पना सुचली. या जनावरांना शेतातून हाकलण्यासाठी मी माझ्या मोठ्या भावाची मदत का घेऊ नये? मोठा भाऊ शेतात बसून जनावरांचा आवाज ऐकून त्यांना मोठ्याने ओरडवून त्यांना हाकलून देऊ शकतो, ज्यामुळं आपली पिकेसुद्धा वाचू शकतात. एवढा विचार करून त्यांनी आपल्या शेतामध्ये एक छोटीशी झोपडी तयार केली आणि आपल्या आंधळ्या भावाला त्या शेतामध्ये बसवले आणि त्याला सांगितलं, भाऊ तुला कोणत्याही प्राण्याचा आवाज आला ना तर जोरात ओरड. हे ऐकून ते प्राणी येथून पळून जातील आणि पिके नष्ट होण्यापासून वाचून राहतील. बघा, तो मोठा भाऊ त्याच्या लहान भावाशी सहमत होतो आणि त्या दिवसापासून तो शेतामध्ये राहू लागतो. त्याला कोणत्याही प्राण्याचा आवाज आला ना की लगेच तो मोठ्याने ओरडू लागायचा. त्यामुळं ते प्राणी शेतातून पळून जायचे. हे करता करता बरेच दिवस गेले. मग एके दिवशी एक हरीण त्याच्या शेतामध्ये धावत येतं आणि तो शेताचा बांध तोडायला बघतो. तिथून पळून जातो. पण त्याच हरणाचा पाठलाग करत एक राजाही त्या शेतामध्ये येतो. तेव्हा राजाची नजर त्या आंधळ्या भावावर पडते. राजा त्या माणसाला म्हणतो, बघ, मी एकटा प्राण्याचा पाठलाग करत इथे आलो आहे. तुम्ही तो प्राणी इथून पाहिला आहे का? यावरती व्यक्ती म्हणते, हे राजन, मी आंधळा आहे, मला प्राणी कसा दिसेल? पण मी तुम्हाला हे नक्की सांगू शकतो की माझ्या शेतातून पळणारा प्राणी आहे ना, तुमच्या लायक नाही. त्याचा पाठलाग करण्यात तुम्ही फक्त तुमचा वेळ वाया घालवत आहात. त्या आंधळ्यानं जे सांगितलं ते ऐकून राजाला फार आश्चर्य वाटलं. तो विचार करू लागला की शेवटी तो आंधळाच आहे. मग त्याला कसं कळणार की मी ज्या हरणाचा शोध घेत होतो ते माझ्या लायकीचं नाही? हा आंधळा मला कसं काय सांगू शकतो? मग तो राजा त्या आंधळ्याला म्हणतो, तू माझ्याशी खोटं बोलत आहेस. एकीकडे तू आंधळासुद्धा आहेस असं म्हणतोयस आणि दुसरीकडे इथून पळून गेलेला प्राणी माझ्या लायकीचा नाही असं सुद्धा म्हणत आहेस. यावर आंधळा म्हणतो, हिरण्य ज्याला तू हरिण समजतोस, खरं तर ती हरिण नसून एक हरिणी आहे आणि ती सध्या गरोदर आहे. आणि माझ्या माहितीनुसार कोणत्याही राजानं गरोदर हरणीची शिकार केल्याचं मी कधीही ऐकलेलं नाही. आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगत आहे की ते हरण तुमच्या लायकीचं नाही. त्याचा पाठलाग करण्यात तुमचा वेळ वाया घालवू नका. हे ऐकून राजा आणखीनच चकित झाला. तो विचार करू लागला की या आंधळ्याला ती हरिणी आहे आणि गरोदरसुद्धा आहे, हे कसं समजलं? काही वेळ विचार करून राजा आता सेनापतीला म्हणतो, सेनापती, मला तो प्राणी जिवंत हवा आहे, कारण मला ते हरण आहे की नाही आणि ते गर्भवती आहे की नाही हे शोधायचं आहे. सर्वांनी लक्षात ठेवा, आपण पाहत आहोत की दुसऱ्याच्या मनातील विचार जाणून घेण्याचे 3 मार्ग. नुसती कथा म्हणून ऐकू नका, कारण या कथेचं सार आहे ना आपल्या जीवनामध्ये उपयोगी पडणार आहे. बघा, पुढे आपण ही कथा पाहूया. कारण हा आंधळा मोठ्या आत्मविश्वासाने सांगत होता आणि मला याची पुष्टी करायची आहे. जर ती हरिणी असेल आणि गरोदर जर असेल ना तर ती आमच्या शिकारीसाठी योग्य नाही. जा आणि हरिणी आहे का तर शोधा. राजाकडून आदेश घेऊन सेनापती पुढे सरकतो आणि काही वेळाने तो परत आल्यावर राजाला सांगतो, राजा, या आंधळ्याने जे काही सांगितलं आहे ते अगदी बरोबर आहे. ती एक हरिणी आहे आणि ती गर्भवती देखील आहे. हे ऐकून राजाला आश्चर्य वाटलं. त्याला समजलं. बघा, त्याला समजलं नाही की एका आंधळ्याला हे कसं कळेल की तो प्राणी एक हरिण आहे आणि ती गर्भवतीसुद्धा होती. एका आंधळ्याला हे कसे दिसेल, हे त्याला कसे कळेल, शेवटी त्याला हे कसे कळले, असे अनेक प्रश्न आता राजाच्या मनामध्ये घर करू लागले होते. आता या प्रकरणाच्या मुलाशी जायचं असं राजाने ठरवलं होतं. हा प्राणी हरिण आहे हे आंधळ्याला कळलं तरी कसं, असा विचार करून
त्या आंधळ्याकडे जातो आणि त्या आंधळ्याला म्हणतो, हे बघ, तू खरंच आंधळा आहेस की नाही हे मला माहीत नाही, पण तू जे काही म्हणाला होता ना ते अगदी सत्य आहे, परंतु माझ्या मनामध्ये आणखी काही प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं दिल्याशिवाय मी तुला इथून जाऊ देणार नाही. बघा, राजाच्या मनामध्ये अत्यंत आश्चर्याची भावना निर्माण झाली, कारण त्याला विश्वासच बसत नव्हता. हे झालं तरी कसं? त्यावर तो आंधळा म्हणतो, हे राजा, तुम्हाला जे काही विचारायचं आहे ना ते तुम्ही मला विचारू शकता, मी तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे उत्तर देईल. यावर राजा म्हणतो, हे बघ, एकीकडे तू आंधळासुद्धा आहेस असं म्हणतोस सुद्धा, आणि दुसरीकडे तू सांगितलेस की मी ज्या प्राण्याचा पाठलाग करतोय ती एक हरिण आहे, आणखी काय ती सुद्धा गर्भवती आहे. शेवटी तुम्हाला हे कळलं तरी कसं? तुमच्या शेतामध्ये बरेच प्राणी येत जात असतील, मग तुला याचा अंदाज आला तरी कसा? तेव्हा आंधळा राजाला म्हणतो, हे राजा, तुम्ही ज्या हरणाचा पाठलाग करत होता ते हरिण माझ्या शेतात आल्यावर त्याच्या वेगात आणि त्याच्या धावण्याच्या आवाजावरून मला ते स्त्री हरिण असल्याचं कळलं होतं, आणि माझ्या शेतातला बांध फारच छोटा होता आणि त्याची उंची फारशी नव्हती. नर हरिण असते ना तर त्याने ते बांध उडी मारून अगदी सहज पार केलं असतं, पण ती हरिण हा बांध तोडून गेली, आणि जर तिने उडी मारून हा बांध उलटण्याचा प्रयत्न केला असता तर तिचे बाळ धोक्यामध्ये आलं असतं, आणि त्यामुळं तिने फार उंच उडी न मारता माझ्या शेताचा बांध तोडून तिथे पळ काढला. त्यामुळे ती गर्भवती असल्याचं मला समजलं. यावर राजाच्या मनामध्ये दुसरा प्रश्न निर्माण झाला. राजा म्हणाला, पण तुला कसं कळलं की ते हरिण होतं? इतर प्राणीही तिथे येऊ शकतात. यावर आंधळा म्हणतो, हे राजन, मी सकाळ संध्याकाळ इथेच बसतो आणि माझी श्रवण शक्ती खूप तीक्ष्ण आहे. माझ्या शेतामध्ये कोणता प्राणी आला आहे हे मी सहज समजू शकतो, आणि त्या आधारावर मी जोरात ओरडतो, जेणेकरून तो माझ्या शेतातून पळून जातो आणि त्यांनी माझ्या शेतातील पिकांची नासाडी करू नये. आंधळ्याचं हे उत्तर ऐकून राजा पूर्ण तृप्त झाला. तो मनात विचार करत होता की तो माणूस आंधळा असेल, पण तो खूप जाणकार वाटतो, काहीतरी काम या माणसाकडून करून घेतलं पाहिजे. हा विचार मनात ठेवून राजा आपल्या महालामध्ये परतला, आणि राजवाड्यामध्ये पोचताच राजा आंधळ्याला म्हणतो, तुम्ही खूप जाणकार व्यक्ती आहात, तुम्हाला कोणतीही गोष्ट अगदी सहज कळते. आज मी तुम्हाला येथे बोलावलं आहे ना, त्याचं कारण मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की माझी पत्नी पतिव्रता आहे की नाही. त्यावर तो आंधळा म्हणतो, राजा, हा कसला प्रश्न आहे? यावर राजा म्हणतो, मी तुला पूर्ण विचार करून प्रश्न विचारलेला आहे, मला या प्रश्नाचं उत्तर हवं आहे. त्यावर तो आंधळा म्हणतो, राजा, या सर्व गोष्टी जाऊ द्या, तुमच्या लग्नाला इतकी वर्ष झाली आहेत आणि आता तुम्हाला हे का जाणून घ्यायचं आहे, असं प्रश्न तुमच्या मनात का निर्माण होत आहेत? यावर राजा ठामपणे सांगतो, बघ, तुला या प्रश्नांचं उत्तर द्यावं लागेल. जर तू मला या प्रश्नांचं उत्तर दिलं नाही ना तर मी तुला फाशीची शिक्षा देईल. राजाचं हे ऐकून आंधळा म्हणतो, हे राजा, तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर हवं असेल ना तर माझं एक काम करावं लागेल. राजा म्हणतो, कोणतं काम? यावरती व्यक्ती म्हणते, यासाठी तुमच्या पत्नीला माझ्यासोबत खोलीत एकटं राहावं लागेल. आंधळ्याचं हे ऐकून राजाला प्रथम राग येतो, पण नंतर काही विचार करून तो त्या माणसाचं म्हणणं मान्य करतो आणि आपल्या सेनापतीला आदेश देतो, सेनापतीजी, कृपया या व्यक्तीला आणि माझ्या पत्नीला एका खोलीमध्ये काही काळ एकटे सोडा. सेनापती अगदी तसेच करतो. आता राजाची बायको आणि आंधळा व्यक्ती एका खोलीमध्ये बंद आहेत. तेव्हा आंधळा राजाच्या बायकोला म्हणतो, मला तुला स्पर्श करायचा आहे. हे पाहून राणीला सुद्धा खूप राग येतो आणि ती त्या आंधळ्याला पकडून मारायला सुरुवात करते. कधी हाताने तर कधी लाथांनी तर कधी थोबाडीत मारून त्या आंधळ्याला खूप मारते. त्यानंतर कसा तरी आंधळा जीव वाचवून तिथून पळून जातो आणि तो राजाकडे पोचतो आणि तो राजाला म्हणतो, राजा, तुमची पत्नी तुमच्यासोबत एकनिष्ठ नाही. हे ऐकून राजाला खूप राग आला आणि तो तलवार काढून थेट आपल्या पत्नीजवळ गेला
राणीजवळ गेल्यानंतर राजा राणीला म्हणाला, राणी, आज मी तुला जे काही प्रश्न विचारणार आहे, कृपया त्याचे मला खरे उत्तर दे. तू एक शब्दही खोटे बोललीस ना तर मी तुझा शिरच्छेद करीन. मग राजा पुढे म्हणाला, मला सांग, तू माझ्याशी एकनिष्ठ आहेस का? यावर राणी म्हणते, हे राजा, तू मला जरी मारले ना तरी मी एकनिष्ठ पत्नी नाही. हे ऐकून राजाला खूप आनंद झाला, कारण त्या आंधळ्याने जे काही सांगितलं ना ते अगदी खरं होतं. हे ऐकून राजा ताबडतोब त्या माणसाकडे पोचतो आणि येऊन त्या आंधळ्याला म्हणतो, माझी पत्नी पतिव्रता नाही हे तुला कसं कळलं? यावर आंधळा म्हणतो, अहो राजन, अगदी साधी गोष्ट आहे. मी तुमच्या बायकोला सांगितलं की मला तुम्हाला स्पर्श करायचा आहे आणि तिला इतका राग आला ना की तिने मला लाता बुक्क्या मारायला सुरुवात केली. एखादी पतिव्रता स्त्री दुसऱ्या पुरुषाला कधी स्पर्श करू शकत नाही. मी तिला स्पर्श करायला सांगितल्यावर ती मला त्यावेळी नकार देऊ शकली असती, पण तिने मला मारायला सुरुवात केली. तोही एक प्रकारचा स्पर्शच होता. तिने माझ्या संपूर्ण शरीराला स्पर्श केला. आता मला सांगा, अशी स्त्री पतिव्रता असू शकते का? यावर राजा म्हणतो, तू फार विद्वान दिसतोस. माझ्या आणखी एका प्रश्नाचं उत्तर दे. जर तू मला या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलंस ना, मी तुला इथून जाऊन देईल. पुढे राजा आंधळ्याला विचारतो की मला सांग, मी खरंच माझ्या बापाचा मुलगा आहे की दुसऱ्याचा आहे? यावर तो आंधळा म्हणतो, राजा, हा कसला प्रश्न आहे? तू कोणाचे मुलगा असलास ना तरी शेवटी तू या राज्याचा राजा आहेस. त्यामुळं हा प्रश्न जाऊ द्या. पण राजा म्हणतो, नाही नाही, मला या प्रश्नाचं अचूक उत्तर हवं आहे, नाहीतर हा प्रश्न मला नेहमी सतावत राहील. म्हणून मला याचे योग्य उत्तर जाणून घ्यायचं आहे. तू याचं बरोबर उत्तर दिल्यास तू येथून जाऊ शकतोस. मी तुला थांबवणार सुद्धा नाही. यावर आंधळा म्हणतो, हो राजन, यासाठी मला तुझ्या आईकडे जाण्याची गरज नाही. तू कोणाचा मुलगा आहेस ना मी आत्ताच सांगू शकतो, पण त्याआधी तू माझ्यावर रागावणार नाहीस ना असं मला वचन द्यावं असं मला वाटतं. राजन म्हणाला, मी तुला वचन देतो, मी तुझ्यावर रागावणार नाही. यावर आंधळा राजाला म्हणतो, राजा, तुझ्या बापाचा मुलगा आहेस, पण तुझ्यावर कंजूसाची सावळी पडली आहे. हे ऐकून राजाला खूप राग आला आणि तो ताबडतोब आपली तलवार काढून आईकडे गेला. तिथे पोचल्यावर तो आईला म्हणतो, आई, खरं सांग, मी माझ्याच बापाचा मुलगा आहे की नाही? जर तुम्ही मला खरं सांगितलं नाही ना तर मी येथेच माझ्या प्राणाची आहुती देईल. मला सांगा, खरं काय आहे? यावर राजाची आई म्हणते, मुला, तू तुझ्याच बापाचा मुलगा आहेस, पण तुझ्यावर कंजूसाची सावळी आहे. एकदा आंघोळ करून मी आरशात माझा चेहरा बघत असताना काचेच्या मागे मला एक कंजूस दिसला आणि त्याची सावळी तुझ्यावर पडली होती. हे ऐकून राजाला खूप आनंद झाला आणि तो लगेच परत आंधळ्याकडे जातो आणि आंधळ्याला म्हणतो, माझ्यावर कंजूसाची सावळी पडली आहे हे तुला कसं कळलं? यावर तो मनुष्य म्हणतो, हे राजा, तू मला अनेक प्रश्न विचारलेस ज्यांची मी तुला योग्य उत्तरं दिली. दुसरा कोणी राजा असता तर त्या बदल्यात मला अनेक बक्षिसं मिळाली असती, मात्र तू एकही पैसा दिला नाहीस. यावर मला अंदाज आला होता की तू खूप कंजूस आहेस. हे ऐकून राजा जोरात हसायला लागला आणि म्हणाला की तू जे काही मागशील ना ते मी तुला नक्कीच देईल, पण मला सांग, तुला कसे कळेल की कोणतं बरोबर आहे आणि कोणतं चूक आहे? आपण कोणत्याही गोष्टीचं इतकं अचूक उत्तर कसं देऊ शकता? यावर आंधळा म्हणतो, अरे राजा, मी आंधळा आहे. जर माझे डोळे असते ना तर कोणाच्याही मनातील विचार मी सहज ओळखू शकलो असतो. मनाला एक भाषा असते आणि ही भाषा मानवी शरीराच्या वर्तनाच्या रूपात दिसून येते. त्याच्या डोळ्यातून, त्याच्या ओठावरून, त्याच्या कार्यपद्धतीवरून, त्याच्या कृतीतून त्याच्या मनात काय चाललं आहे ना हे कळू शकतं. त्या आधारे आपण कोणाचेही विचार जाणून घेऊ शकतो. पण मी आंधळा आहे, मला दिसत नाही, म्हणून मी कृतीतून पाहतो. मला काही जाणून घ्यायचं असेल ना तर मला पुढच्या व्यक्तीला काही काम द्यावं लागेल. ती व्यक्ती त्यावर कशी काम करते, हे काम कोणत्या मार्गाने करते, फक्त त्या आधारावर मी त्याच्या मनात काय चाललं आहे ना हे शोधू शकतो. तेव्हा राजा म्हणतो,
याचा अर्थ मी कुणाचेही विचार जाणून घेऊ शकतो का? बघा, त्यावर तो आंधळा म्हणतो, हे राजा, तुम्हीही कोणाचे विचार जाणून घेऊ शकता, पण त्या अगोदर तुम्हाला स्वतःवर काम करावं लागेल आणि ते काम तुमचं मन शांत करण्याचं आहे. तुम्हाला तुमचं मन आहे ना, ते वर्तमानामध्ये आणावं लागेल, ज्यासाठी आज मी तुम्हाला 3 पद्धती सांगणार आहे. आणि या 3 पद्धती अतिशय सोप्या आहेत. पण हे राजन, त्याआधी तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल. तुम्हाला तुमचं मन एकाग्र करावं लागेल. जेव्हा आपण आपलं मन एकाग्र करत असतो, आपलं मन वर्तमानात आणतो, तेव्हा आपण दुसऱ्याचे मन जाणू शकतो. कारण तो माणूस अजूनही आपल्या मनात वर्तमानाचा विचार करत असतो आणि आपल्यालाही आपलं मन असतं ना, ते वर्तमानात आणायचं असतं. तेव्हाच त्याच्या मनात काय आहे हे सुद्धा कळू शकतं. आपण भूतकाळात घडलेल्या घटनांचा विचार करत असतो, तर पुढची व्यक्ती वर्तमानात काय विचार करत आहे, वर्तमानात आपल्या मनात काय बोलत आहे हे कसं कळणार? कारण आपण भूतकाळातील घटनांमध्ये मग्न असतो. त्यामुळं कोणाच्याही मनात काय आहे ना, हे जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम आपले मन एकाग्र करावं लागेल, वर्तमानात आणावं लागेल. पुढे ती व्यक्ती राजाला म्हणते, 3 मार्ग मी तुम्हाला सांगणार आहे. या 3 पद्धतींनी कोणाचेही विचार अगदी सहज कळू शकतात. त्यानंतर आंधळा राजाला म्हणतो, राजा, पहिला मार्ग म्हणजे डोळ्यांकडे लक्ष देणं. एखाद्या व्यक्तीशी बोलत असताना त्याच्या डोळ्यांकडे पहा, त्याच्या डोळ्यांकडे लक्ष द्या, जे सर्वात महत्त्वाचं आहे. कारण डोळे बोलत नाहीत, पण खूप काही सांगत असतात. जर आपण एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यांचे संकेत समजण्यामध्ये शिकलो, तर त्या व्यक्तीच्या मनात काय चाललं आहे ना, हे आपल्याला सहज कळून जाईल. तो कशाचा विचार करत आहे आणि आता तो काय करणार आहे हे अगदी सहज कळू शकतं. मला डोळे नाहीत, पण हे ज्ञान मी माझ्या गुरुकडून शिकलो आहे. अनेक वर्षापूर्वी मला डोळे होते आणि त्यावेळी मी लोकांचे विचार त्यांच्या डोळ्यांद्वारे जाणून घेऊ शकत होतो. त्यामुळे जर तुम्हालाही इतरांचे विचार जाणून घ्यायचे असतील, तर त्यांच्या डोळ्यांकडे लक्ष दिलं पाहिजे. समोरची व्यक्ती तुमच्याशी खोटं बोलत आहे की खरं बोलत आहे, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल ना, तुम्ही त्यांच्या डोळ्यांकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. तुमच्याशी बोलत असताना ती व्यक्ती इकडे तिकडे डोळे फिरवत असेल, वर खाली उजवीकडे डावीकडे सगळीकडे पाहत असेल ना, तर याचा अर्थ तो त्या समस्येतून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत आहे. तो काही खोटे बोलत आहे. त्याचप्रमाणे चेहऱ्यावरील हावभावांच्या बाबतीत असंच आहे. जेव्हा एखादी व्यक्ती असते खूप दुःखी असते, किंवा तो खूप आनंदी असतो, किंवा त्याला काही मोठं दुःख असतं, त्याला आता काय वाटत आहे, या सर्व गोष्टी त्याच्या चेहऱ्यावरील हावभावावरून कळू शकतात. माणूस काही बोलो किंवा न बोलो, पण तुम्ही त्याच्या चेहऱ्यावरून सर्व काही सांगू शकता. पुढे ती व्यक्ती बघा राजाला 3री पद्धत समजावून सांगते आणि म्हणते, हे राजा, 3रा मार्ग म्हणजे हाताचे हावभाव आणि शरीराचे वर्तन. मनात काय आहे हे समजून घेण्यासाठी हाताचे हावभाव आणि शरीराचे वर्तन समजून घेणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा एखादी व्यक्ती असते बघा बोलत असते, तेव्हा तो हात हलवत राहतो, हाताचे हावभाव करत राहतो. हे तुम्ही पाहिलं असेलच. बोलण्यासोबतच व्यक्तीच्या शरीराच्या वर्तनाचा म्हणजेच देहबोलीचा पुरेपूर वापर होतो, ज्याद्वारे आपण समजू शकतो की ती व्यक्ती आपल्या बोलण्याकडे किती लक्ष देत आहे आणि त्याच्या मनात काय चाललं आहे. मनातील विचार समजून घेण्यासाठी शरीराचे हे वर्तन समजून घ्यावं लागतं. या 3 पद्धतीकडे जर आपण योग्य लक्ष दिलं ना आणि नीट समजून घेतलं, तर आपण कोणत्याही व्यक्तीचे विचार असतात ते फार लवकर सहज समजू शकतो. म्हणून जर तुम्हाला एखाद्याच्या मनात काय आहे हे जाणून घ्यायचं असेल ना, तर तुम्हाला त्याचे डोळे, चेहरे आणि शरीराचे हावभाव असतात ना आणि हात असतात, यांच्याकडे बारकाईनं निरीक्षण करायला हवं आणि समजून घ्यावं लागेल, जेणेकरून तुम्हाला त्यांच्या मनात काय चाललं आहे हे समजू शकेल. पण त्याआधी तुम्हाला तुमच्या मनाला एकाग्र करावं लागेल. समर्थांनी सांगितलेलं आहे हे 3 मार्ग आहेत,
या 3 मार्गांनी आपण दुसऱ्याच्या मनामध्ये काय चाललेलं आहे हे समजून नक्कीच घेऊ शकतो. पण या तिन्ही मार्गांचा मूळ आहे ना, आपलं मन एकाग्र होणं गरजेचं आहे, शांत होणं गरजेचं आहे. पण हे मन शांत होईल कधी? जेव्हा आपल्या जीवनामध्ये भक्तिमार्ग निर्माण होईल, जेव्हा आपल्या जीवनामध्ये नामस्मरण निर्माण होईल. आणि हे नामस्मरण भगवंताचं व्हायला हवं. कारण मनुष्याच्या जीवनामध्ये कितीतरी व्याधी जडलेल्या असतात, कितीतरी दुःखांचा सामना करावा लागतो. पण जेव्हा आपल्या अंतरात्म्यामध्ये अहंकार, राग, लोभ या गोष्टी बाहेर काढून जेव्हा समर्थ बघा, श्रीराम समर्थ बघा आपण आपल्या या वैखरीमध्ये निर्माण करतो, तेव्हा आपलं मनसुद्धा निर्मळ होतं, आपलं मनसुद्धा एकचित्त होतं. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, जर सर्व गोष्टींवर उपाय असेल ना, तर ते शांत मन करत असतं. आणि जर माणसाचं शांत मन बघा जर झालं ना, तर तुमच्या जीवनामध्ये सुखसुद्धा निर्माण होतं. म्हणून आपण पाहिलं असेल की असे अनेक थोर संत महात्मे असतात ना, जे तुमच्याकडे अतिशय शांतपणे पाहतात आणि फक्त तुमच्याकडे पाहून तुमच्या मनात काय चाललं आहे ना ते सांगून टाकतात. याचं सर्वात मोठं कारण म्हणजे कोणतं? तर तुम्हाला वाचू शकतात, तुम्हाला समजू शकतात, तुमच्या मनातील गोष्टी जाणून घेऊ शकतात. कारण त्यांचं मन असतं ना, एकाग्र झालेलं असतं, शांत झालेलं असतं. आणि ज्याचं शांत मन असतं ना, तो या जगावर राज्य करू शकतो, या मनावर राज्य करू शकतो. मग आपलं मन शांत होईल कधी? जेव्हा आपल्या जीवनामध्ये भक्तिनाद निर्माण करू, जेव्हा आपल्या जीवनामध्ये नामस्मरण निर्माण करू, जेव्हा आपल्या जीवनामध्ये उपासना निर्माण करू, ब्रह्ममुहूर्तावर उठून आपल्या जीवनामध्ये रोज उपासना घडेल. या जर गोष्टी सर्व झाल्या ना, की आपलं मन एकाग्र व्हायला सुरुवात होईल, मौन धारण करायला सुरुवात होईल. आणि जेव्हा मनुष्य मौन धारण करतो, तेव्हा मनुष्याचं मन बघा एकाग्र व्हायला चालू होतं, एक चित्त व्हायला चालू होतं. आणि मनुष्याच्या मनाचं चित्त आहे ना, एक जर झालं ना, तर मनुष्य सर्वश्रेष्ठ होऊन जातो, त्याचं जीवनसुद्धा आनंदी होऊन जातं. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, मनुष्याने या जीवनामध्ये कितीही दुःख येऊ दे, कितीही संकट येऊ दे, ज्या ज्यावेळी तुमच्या जीवनात दुःख येतील त्या त्यावेळी समजून जा की भगवंत आपली परीक्षा घेत आहे. आणि जर तुमच्या जीवनामध्ये सुख आलं तरी भगवंताची बघा आठवण करायला विसरू नका. कारण ज्यावेळी तुमच्या जीवनामध्ये सुख निर्माण होत असतं, आनंद निर्माण होत असतो, तेव्हा भगवंताचीच कृपा असते ना. म्हणून भगवंताला आठवायला विसरू नका, नाहीतर मनुष्याचं चुकतं कुठे? जेव्हा आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण होतो तेव्हा मनुष्य मात्र भगवंताला विसरतो. पण जेव्हा दुःखाची वाट येते ना, दुःखाची वाट मनुष्य चालायला लागतो, तेव्हा त्या वाटेमध्ये बघा भगवंताला तो बोलवायची सुरुवात करतो, म्हणजेच भगवंताला तेव्हा आठवतो. पण जर मनुष्याने जर आपल्या सुखाच्या जीवनामध्ये जर भगवंताची आठवण ठेवली तर मनुष्याच्या जीवन किती सुंदर होऊन जाईल. म्हणून समर्थ सांगत आहेत की प्रत्येक क्षणी आपण नामस्मरण केलं पाहिजे, आपला वेळ वाया जाऊ देऊ नका. कारण तुमच्या जीवनाचं सार आहे ना, हे नामस्मरणच आहे, ते तुमच्या मृत्यूनंतर सुद्धा जिवंत राहणार आहे. नाहीतर आपण जीवनामध्ये किती कमवलं, आपल्या जीवनामध्ये आपण किती कमवावं म्हणजे आपण श्रीमंत होऊ असा कधी कधी प्रश्न पडतो. पण आपण आपल्या मृत्यूनंतर आपण काही घेऊन जाणार आहोत का? काहीच नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, जे आपल्या मृत्यूनंतर सुद्धा टिकणारं आहे ना, ते भगवंताचं नाम आहे. आणि त्या नामामध्येच बघा शक्ती आहे, त्या नामामध्येच ऊर्जा आहे. म्हणून जर आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला श्रेष्ठत्व निर्माण करायचं असेल, जर आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण करायचा असेल ना, तर हे नामस्मरण खूप गरजेचं आहे. 2 वेळची उपासना खूप गरजेची आहे. तुमच्या सर्व समस्यांवर उपाय आहे ना, ती उपासना आहे. म्हणून ब्रह्ममुहूर्तावर उठायची सुरुवात करा आणि उपासनेला प्रारंभ करा. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही ज्या ज्या गोष्टी ठरवलेल्या आहेत, तुमची स्वप्न आहेत,
तुमच्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या नक्कीच परिपूर्ण होतील, त्या नक्कीच तुमच्या पूर्ण होतील. आणि ही पॉझिटिव्ह एनर्जी फक्त ब्रह्ममुहूर्ताच्या उपासनेमधूनच येत असते. म्हणून आपले कर्म श्रेष्ठ ठेवा, तुमच्या जीवनामध्ये आनंदी आनंद होईल. जय जय रघुवीर समर्थ.